and welcome to Global Healthcare and Education Foundation's special podcast where we will be interviewing nutritionists to know their thoughts on the topic nutrition. Hello ma'am, welcome to our podcast. हॅलो. मॅम एक क्वेश्चन आहे लाईक हा खूप कॉमन क्वेश्चन आहे की आजकाल आपण ऐकतोय की देर आर लाईफस्टाईल डिसीजेस जे असे खूप कॉमन आहेत. आधी जर आपण बघितलं तर डायबिटीज, हायपरटेन्शन हे असं काहीच नसायचं. तर तुम्ही सांगू शकता का की रिझन काय हल्ली हे लाईफस्टाईल डिसीजेसचं प्रमाण वाढतंय? सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की व्हॉट इज लाईफस्टाईल डिसऑर्डर्स. सो लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणजे जे आपल्या सवयीने, रोजच्या हॅबिट्स आणि रोजचं आपली जे काही स्केड्यूल असतं आणि त्याच्यामध्ये माइंडफुलनेस नसल्यामुळे होणारे आजार, त्याला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो. सो ह्याच्या अंडर कुठले कुठले आपण कंडिशन्स विचार करू शकतो. एक तर ओबेसिटी इज वन ऑफ द मेजर कंडिशन, आणि त्याच्यानंतर डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज स्पेसिफिकली, आणि पीसीओडी इज वन ऑफ द लाईफस्टाईल डिसऑर्डर. त्याच्या ऐवजी सुद्धा कार्डियक डिसऑर्डर्स आर ऑल्सो लाईफस्टाईल डिसऑर्डर्स, कारण खाणं-पिणं, फिजिकल ऍक्टिव्हिटी, ह्या सगळ्या डिसऑर्डर्समध्ये आपण काय खातोय, कधी खातोय आणि आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी किती आहे, सो ह्याच्याचमुळे होणारे आजार आहेत. सो दॅट्स द रिझन आपण ह्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो. ओके. सो आता हे कशामुळे होतात, तर जसं मी म्हंटल की आपल्या रोजच्या सवयी कशा आहेत किंवा आपण काय खातोय पितो, तर त्यामुळे होणारे आजार जे आहेत, आता फॉर एक्झाम्पल इफ वी कन्सिडर मोबाईल. सो मोबाईल बघणं, रील्स बघणं ही सवय लागली. दॅट्स वन ऑफ द ॲडिक्शन. अँड नाउअडेज वी हॅव टू डिटॉक्स ourselves फॉर सोशल मीडिया आणि स्क्रीनचं डिटॉक्स करावं लागतंय, जे आपण फक्त आजकाल बॉडी डिटॉक्स होतं पूर्वी, पण आता स्क्रीन डिटॉक्सही करावं लागतंय. सो दिस इज अ मेजर रिझन. देन त्याच्यात किती वेळ जातो कळत नाही, मग आपलं पुढचं स्केड्यूल सगळं डिस्टर्ब होतं. त्यात आपण इझी टू ऍक्सेस जे काही फूड असतं त्याच्यावरही आपला जास्त भर असतो, किंवा आउटसाइड इटिंग वाढलंय. हेल्दी म्हटलं तरी सुद्धा देर आर सम फॅक्टर्स, म्हणजे इवन इफ सॅलेड्स आर हेल्दी, पीपल आर इटिंग सॅलेड्स बट विथ लॉट ऑफ डिफरंट काइंड ऑफ ड्रेसिंग्स. सो what all is there in dressing, they need to understand, राईट? तर अशा भरपूर गोष्टी आहेत. तुम्ही कधी खाताय, किती वाजता खाताय, तुम्ही तुमच्या वातावरणाशी अलाईन आहात का, सर्कॅडियम रिदम जे म्हणतो आपण, रात्री 10 वाजता जेवायचं, मग 1 वाजता झोपायचं, ह्या अशा सगळ्या स्केड्यूल, मग सकाळी उशिरा उठायचं, मग ती झोप होत नाही. आपले ऑर्गनला सुद्धा आरामाची गरज असते आणि त्याची वेळा आहेत ठरलेल्या, आणि जर ते रिज्युमिनेट झाले नाही, ते रिवाईव्ह झाले नाही, त्यांचा आराम झाला नाही, तर ऑब्व्हियसली यू विल गेट इन टू सम कंडिशन अँड दे आर गोइंग टू रिॲक्ट. ओके. सो दीज आर द मेजर रिझन्स के हाऊ अँड व्हॉट यू आर इटिंग अँड व्हॉट इज देअर इन युअर प्लेट. Okay. एक बार check कर. So my next question is, can these lifestyle disorders be prevented? Yes, they can be prevented, and we can reverse them as well. Okay. सो सगळ्यात आधी डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम्स, बरेच क्लिनिक्स मध्ये बरेच डॉक्टर्स, डायटिशियन्स, त्यांच्याकडे हे प्रोग्राम्स आहेत, कारण ते आपण लाईफस्टाईल मध्ये जर चेंजेस केले, आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा, आपण कॉन्शियसनेस जर आपण थोडासा आपल्यामध्ये काय म्हणतात इन्क्लूड केलं, म्हणजे आता टीव्ही बघत खाणं, त्याच्याने आपलं कॉन्शियसनेस ऑब्व्हियसली कमी होतं, कारण आपलं लक्ष पूर्ण स्क्रीनवर आहे, काय चालू आहे, आणि आपण वी आर जस्ट मेकॅनिकली इटिंग. सो इन दिस केस आपल्याला थोडं लक्षात, आपण काय खातोय, किती खातोय, याच्याकडे लक्षच नसेल तर पोट किती भरतं हे कसं कळणार? जर रोज 2 पोळ्या आपण खाल्ल्या सवयीप्रमाणे, तर प्रॅक्टिकली आपल्याला वेगवेगळ्या वेदर कंडिशन्स मध्ये 2 पोळ्या दर वेळेला लागतात असं नाहीये. समर सीझन्स मध्ये आपल्याला. So ma'am, this is a very common question which everyone has. Can lifestyle disorder be prevented? Or if someone is suffering from any lifestyle disorder, can it be reversed? Yes, it is. It can be reversed. Lifestyle disorders are reversible and it can be prevented. जी जुनी म्हण आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर, आणि हे 100% लाईफस्टाईल डिसऑर्डर्सला ऍप्लिकेबल आहे. सो आता ते कसं की आपण
जसे जे आपण आता लेट्स से ओबेसिटी किंवा डायबिटीज, आता डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम हे बऱ्याच क्लिनिक्समध्ये, हॉस्पिटल्समध्ये बऱ्याच डायटिशियन्स, डायबिटॉलॉजिस्ट, फिजिशियन्स हे प्रॅक्टिस करतात. आणि तुम्ही थोडे फारच छोटे छोटे चेंजेस तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये जरी केले ना, आणि किंवा तुम्ही प्रयत्न केला की तुम्ही आपल्या वातावरणाशी, सर्कॅडियन रिदम जसं मी आधी बोलले याच्याशी अलाइन करायचा प्रयत्न केला, तर हे रिव्हर्स करणं खूप सोपं आहे. आणि त्याच्यामध्ये जसं मी एक्झाम्पल एक आहे की आपण रोज जेवतो, बऱ्याच जणांना सवय असते की टीव्ही बघत जेवायची, आणि बरेच जण मोजून खातात व्यवस्थित, पोळी 2 पोळी रोज, मी 2च पोळी खाते वगैरे, किंवा थोडंसंच तेल वापरतो. हे माझे असे रेग्युलर रुटीन मधले कन्सल्टेशन मध्ये आम्हाला असे उत्तरं मिळतात पेशंट्स कडनं. तर आपल्याला समर्समध्ये 2च पोळ्या लागतात का, आपल्याला विंटर्समध्ये 2च पोळ्या लागतात का, किंवा आपल्याला पावसाळ्यामध्ये 2च पोळ्या लागतात का? नाही, आपली भूकही वेगळी असते वेगवेगळ्या वातावरणानुसार. आपल्याला विंटर्समध्ये जास्त भूक लागेल, आपण जास्त आपला इंटेकही वाढेल, मग तो इंटेक आपण कंट्रोलमध्ये ठेवून आपल्या शरीरातली साखर कशी वाढू नाही द्यायची, ही पण एक कला आहे, आय कॅन से दॅट. आणि त्याच्यामुळे म्हणून डायटेटिक्स हे नाव डाएट टेक्निक्स जर आपण ते फोडलं तर ते डायटेटिक्स इज डाएट टेक्निक्स, जिथे वी हॅव टू टेल आर पेशंट्स द टेक्निक्स की तुमचं कसं तुम्ही डाएट, पोटही भरलं पाहिजे आणि तुमची शुगरही नाही वाढली पाहिजे, तुमचं वजनही कमी झालं पाहिजे. सो हे आपल्याला समजवता येतं. सो जसं टीव्ही बघत नाही जेवायचं, जेवढी भूक आहे तितकंच खायचं, किंवा आपण मग सॅलेड व्यवस्थित इन्क्लूड करायचं, इटिंग डिनर अर्ली, स्लीपिंग ऑन टाइम. आता देर इज अ सायंटिफिक रिझन फॉर एव्हरीथिंग. इट इज नॉट जस्ट अ फ्रेज और जस्ट सेइंग्स के ओल्ड पीपल यूज टू से की बाबा लवकर झोपा लवकर झोपा. कारण आपले बरेच ऑर्गन्स हे स्वतःचं रिपेअरिंग करत असतात बिटवीन 10-11 to 2 o'clock पर्यंत. आणि जर आपण झोपलोच 12-1 वाजता तर त्यांना कसा वेळ मिळणार? हा, तर त्यामुळे आपल्याला ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बाबा आपल्याला आपल्या ऑर्गन्सला पण आराम द्यायचा आहे. आणि आपण झोपल्यानंतर मग आपल्या मेटाबॉलिझमवर काम करायला त्या लिव्हरला जर आराम नाहीच दिला तर मग ते मेटाबॉलिझम बिघडणारच आहे. सो दिस इज समथिंग इम्पॉर्टंट. आणि ह्या सगळ्यावर काम केलं की हे सगळं रिव्हर्स होतं. मग तुमचा वेट लॉस पण होणार, तुमचे शुगर लेवल्स, HbA1c लेवल्स सुद्धा कमी होणार. तर या बेसिकली ह्याला थोडा वेळ लागतो, कारण हे खूप सायकोलॉजिकल आहे. डाएट इज व्हेरी मच सायकोलॉजिकल. मला आवडतं म्हणून मी खातो, म्हणजे तुमचे सगळे 5ही सेन्सेस इन्व्हॉल्ड असतात त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्याला आधी पेशंटच्या सायकोलॉजीवर काम करावं लागतं आणि त्यांच्या हॅबिट्स चेंज करण्याकरता त्यांना आधी एज्युकेट करावं लागतं, आणि मग त्या गोष्टी होतात. पण इट टेक्स 3 to 6 months and it is very easy to reverse. But it will be reversed. Yeah, very much, yes.